नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की शेअर मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. आणि मित्रांनो, बिझनेस कसा परफॉर्म करत आहे हे बघण्यासाठी आपल्याला त्या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट बघावा लागतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 जबरदस्त कंपन्यांबद्दल बोलणार आहोत ज्याचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला येणाऱ्या वीकमध्ये पाहायला मिळू शकतो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया अशा कंपनीबद्दल जी फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे इलेक्ट्रिक बसेसच्या मॅन्युफॅक्चरिंगच्या बिझनेसमध्ये काम करते आणि त्या कंपनीचे नाव आहे ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 50.02%, एफ आय एसची होल्डिंग आहे 5.38%, डी एसची होल्डिंग आहे 0.45% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 44.16%. आणि ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला उद्या पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी भारत डायनेमिक्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.93%, एफ आय एसची होल्डिंग आहे 3.25%, डी एसची होल्डिंग आहे 9.45% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 12.35%. आणि डिफेन्स कंपनी भारत डायनेमिक्स लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 27 मे 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया एल आय सी बद्दल म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 96.50%, एफ आय एसची होल्डिंग आहे 0.10%, डी एसची होल्डिंग आहे 1.27% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 2.13%. आणि मित्रांनो, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 27 मे 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया रेल्वे सेक्टरची मोनोपॉली कंपनी आय आर सी टी सी बद्दल म्हणजे इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 62.40%, एफ आय एसची होल्डिंग आहे 7.37%, डी आय एसची होल्डिंग आहे 13.89% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 16.35% आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 28 मे 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया अमरा राजा एनर्जी अँड मोबिलिटी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 32.86%, एफ आय एसची होल्डिंग आहे 20.71%, डी आय एसची होल्डिंग आहे 14.59% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 31.86%. आणि मित्रांनो, अमरा राजा एनर्जी अँड मोबिलिटी लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 29 मे 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया बजाज ऑटो लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 55.03%, एफ आय एसची होल्डिंग आहे 11.61%, डी आय एसची होल्डिंग आहे 10.92% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 22.32%. आणि बजाज ऑटो लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 29 मे 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया अजून एका डिफेन्स कंपनीबद्दल जिचे नाव आहे मॅझगॉन डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 84.83%, एफ आय एसची होल्डिंग आहे 2.26%, डी आय एसची होल्डिंग आहे 1.69% आणि
मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 11.21%. आणि मित्रांनो, मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 29 मे 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया अजून एका PSU कंपनीबद्दल, जिचे नाव आहे NBCC इंडिया लिमिटेड. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 61.75%, FISची होल्डिंग आहे 4.20%, DISची होल्डिंग आहे 8.93%, आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 25.13%. आणि NBCC इंडिया लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 29 मे 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया अजून एका PSU कंपनीबद्दल, जिचे नाव आहे SJVN लिमिटेड. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 81.85%, FISची होल्डिंग आहे 2.49%, DISची होल्डिंग आहे 4.20%, आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 11.46%. आणि मित्रांनो, SJVN लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 29 मे 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया सुझलॉन एनर्जी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 13.25%, FISची होल्डिंग आहे 23.04%, DISची होल्डिंग आहे 8.73%, आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 54.98%. आणि मित्रांनो, सुझलॉन एनर्जी लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 29 मे 2025ला पाहायला मिळू शकतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त 10 कंपन्या बघितल्या, ज्याचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला येणाऱ्या वीकमध्ये पाहायला मिळू शकतो. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.